या एका फुलात संपूर्ण महाभारत बसले आहे हे तुम्हाला दाखवते. मोठ्या पाकळ्यानंतर या नाजूक केसासारख्या उपपाकळ्या आहेत. त्या 100 कौरवाचे प्रतीक आहेत. त्याच्यानंतर या 5 पाकळ्या आहेत. ते 5 पांडवाचं प्रतीक आहे असं मानलं जातं. जे पांढऱ्या पोर्शन गोलाकार आहे ते सुदर्शन चक्र असं आहे असं मानलं जातं. या छोट्या 100 पाकळ्या आणि 5 पाकळ्या यांना धरून ठेवणारा एक दांडा दिसतोय. तो भक्कम दांडा म्हणजे भीष्म त्याच्यावर 3 पाकळ्या आहेत. ते धृतराष्ट्र, पांडुराजा आणि विदुर अशी उपमा दिली जाते. त्यामुळे संपूर्ण महाभारत हे एका फुलात आहे आणि त्याचे दर्शन घेणं हे खरंच खूप शुभ मानलं जातं. तसं तर आपण बागप्रेमी आहोत. आपल्याला सर्वच झाडे शुभ असतात. कारण एखादं छोटंसं गवताचं रोपटं जरी असेल आणि त्याला छान असं फुल आलं, तर तेही आपल्याला आवडतं. पण म्हणजे सध्याच्या ह्याच्यात आहे ना, ह्या दिशेला हे रोप लावा, ते रोप लावा. तसंच कृष्णकमळही घरी असलेलं चांगलं असतं असं म्हणलं जातं. म्हणून मी पण हे झाडं घेऊन आलेले आहे. या झाडामध्ये 100 पेक्षा जास्त जातीचे झाडे आहेत. या झाडाला पांडव वेल, राखी फूल, कौरव पांडव फूल असे पण म्हटले जाते. जांभळ्या, पांढऱ्या, लाल रंगामध्ये आपल्या भारतामध्ये याचे फुलं किंवा ह्याचे रोपं मिळतात. याला जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत फुले येतात. काही जातीमध्ये याला फळे पण येतात. मी याचं फळ कधी पाहिलेलं नाही आहे. याला प्रत्येक पानामागे एक कळी असते, म्हणजे एक फूल येतंच. 15 ते 20 फूट लांब हा वेल जातो. त्यामुळे याला आधारच द्यावा लागतो, म्हणजे भिंतीवर किंवा तुम्ही तारेचे असं मांडव घालून छान असं ह्याला मांडवावर चढवू शकतो झाडाला. आणि मी आज हे झाड लावायला लागलेले. मी आता कसे लावले ते मी सांगणार नाही, प्रत्यक्ष दाखवतेच आहे तुम्हाला त्याची माहिती देत देत. त्यामुळे ते तुम्ही पहा. आणि ह्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश तसंच दमट हवामान लागतं. याचा रंग निळा असतो. त्यामुळे कृष्णाचा रंग निळा आहे, त्यामुळे कृष्णाशी याचा संबंध जोडला जातो. त्यामुळे याला कृष्णकमळ म्हटलं जातं. त्यामुळे कृष्णेच्या प्रत्येक पूजेत म्हणजे तुम्ही गोकुळाष्टमीला ते या फुलाला मान आहे किंवा मानाचे स्थान आहे. त्याच्या जर सुकलेल्या फुलं जर नाही काढलं तर त्याच्या मागे बिया धरायला तयार होतात. मी लगेच नाही आता ह्याच्या बिया धरणार, कारण मी पण नाहीत पाहिलेल्या ह्याच्या बिया कशा असतात. मी जरा छान असं वेल छान चढला की मी त्याच्या 1-2 बिया तयार करून पाहणार, म्हणजे फुलं ठेवून पाहणार आहे. त्यावेळेसही तुम्हाला जर माझ्या ह्याला बिया आल्या तर मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेलच की ह्याच्या बिया कशा तयार होतात. आणि या बियापासून पण रोपे तयार करता आली तर बघणार आहे. कटिंगपासून पण रोपे फेब्रुवारी महिन्यात तयार करतात. मी आता काय करणार आहे, ह्याची एखादी फांदी ह्याच्यामध्येच मातीमध्ये बुजवून ठेवणार आहे, माती त्याच्यात झाकून. जेणेकरून जर त्याला मुळा आल्या, म्हणजे ते जर मातीत रुजलं छान, त्याला मुळा ते आल्या, त्या रोपाच्या कुंडीतच छान असं रोप तयार होईल. ही पण एक सोपी पद्धत आहे रोप तयार करायची. म्हणजे ते फांदी पण वाया जाणार नाही, जरी नाही आलं त्याला मुळा तर. पण शक्यतो मुळा येतीलच, कारण फांदीपासून पण कटिंगपासून पण रोप तयार होतं आणि छान असं रोप तयार होईल. मी ते दाखवेलच. याच्या फुलाचा पण खूप उपयोगी वापर केला जातो. फुलांचा त्वचेच्या सौंदर्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे त्वचा छान होते. तसेच तणावमुक्त राहण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. त्वचा तजेलदार होते, मन प्रसन्न होते. पण या फुलाचा पण जास्त वापर करायचा नाही, प्रमाणात करायचा. या फुलांचा वेदनाशामक म्हणूनही उपयोग केला जातो. अशा अनेक बहुगुणी हे एक झाड आहे. पहा किती अशा कळ्या आलेल्या आहेत. तसं तर पाहायला गेलेलं तर हे नर्सरीतनं आणलेले आहे. त्यांनी भरपूर खते किंवा कळ्या येण्यासाठी त्यांनी खताचा वापर केलेला असतो. मी हे फुलं तर माझे फुलं म्हणणारच नाही. ज्या वेळेस त्याला आता छान फुटवे फुटून स्वतः फुलं द्यायला ते तयार किंवा कळ्या यायला चालू होतील, तेव्हा मग आपल्या घरचे खरे तो आनंद वेगळाच असतो. आता बरेच पिटोनियाच्या झाडाला छान फुलं यायला चालू झालेले आहेत आणि खरंच तो आनंद खूप असतो. आता सध्या कळ्या भरपूर येतं आणि छान असं रोप रुजायला लागलेले आहेत पेटोनियाचे पण. आणि हे पण पाहू आता कसे कसे फुलं येतात ते. ज्यावेळेस नवीन माझ्या घरी आल्यानंतरचे जे फुलं येतील त्यावेळेसचा मी व्हिडिओ तुम्हाला
नक्कीच टाकेल, कारण सध्या त्याचे पानं गळालेले आहेत आणि आता छोटे छोटे फुटवे फुटायला चालू झाले आहेत. फुटवे फुटायलेत म्हणजे पुढे आता थोड्या दिवसात कळ्या पण येतील आणि मग त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेलच की आता फुले छान यायला चालू झालेत म्हणून. असं छान झाडं मी लावून घेतलेले. झाड लावताना पण पूर्ण मुळ्या माझ्याकडून ढिल्या झाल्या, कारण जी नर्सरीतून आणलेली कुंडी होती त्यातनं मला ते रोप बाहेर काढताच येईना. पूर्ण मला ते हलवून म्हणजे त्याच्या मुळ्या पूर्ण ढिल्याच झाल्या होत्या. आणि छान आता मी रोप तयार करून लावून घेतलेलं आहे. आम्ही बागकामामध्ये खूप व्यस्त असतो, म्हणजे मुलंही आणि मीही. अदिती आणि मी म्हणजे ते रोपाला माती आणून देण्यापासून म्हणजे सर्व मदत करतात, की रोप त्यांनाही खूप आवड निर्माण झाली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. एक वेळ छान असा जातो, आनंदी जातो. आपण एक रोप लावलं ती असं खूप मजा मस्ती करत आम्ही हे रोपं लावत असतो. त्यालाही खूप आवडतं. जर व्हिडिओ आवडला असेल, तर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.